मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण काल कार्तिक स्वामी मंदिर बघितलं. हा कार्तिक स्वामीचा गेट आहे. रुद्रप्रयागवरून आपण इथून आलेलो. कार्तिक स्वामी इथे लागतं आणि इथे आपण इथून याच रस्त्याने पुढे कर्णप्रयागला जाणार आहे. इथून यायचं आणि इथून जायचं आहे. तर चला, जय श्री केदार. श्री कल्पेश्वर महादेव. मित्रांनो, तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांनीच हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. केदारनाथ, बद्रीनाथ, चारधाम ही सगळी मोठी मंदिरं उत्तराखंड राज्यात आहेतच, पण त्यांच्याबरोबर आपल्या पुराणाशी, महाभारत, रामायणाशी संबंध असणारी अनेक मंदिरं उत्तराखंड राज्यात आहेत. पंचकेदार म्हणजे काय, त्याची कथा तुम्ही ऐकलीच असेल. शंकर भगवान काशी गावातून गुप्त झाले. वेदव्यासांनी सांगितल्याप्रमाणे पांडव बंधू काशीतून केदार पर्वतांकडे रजू झाले. शंकर भगवान महाभारत युद्धामुळे नाराज झाले. त्यांच्या मते, मी जर पांडवांना दर्शन दिले आणि पापमुक्त केले तर भविष्यात गुरु गुरुची आणि भाव भावाची हत्या करेल आणि सर्वजण माझ्याकडे येऊन पापमुक्त होतील. शंकर भगवानांनी केदार पर्वतात रूप बदलून बैलाचे रूप धारण केले. त्यांच्या मागोमाग पांडव बंधूसुद्धा केदार पर्वतांमध्ये पोहोचले. पांडव बंधूंना शंकर भगवान रूप बदलणार याची कल्पना आली होती. भीमाने आपला विशालकाय भीमरूप घेतला आणि 2 डोंगरावर पाय ठेवला. सर्व पशुपक्ष्यांना आपल्या पायाखालून जाण्यास भाग केले. शंकर भगवान बैलरूपात होते आणि देवादिदेव महादेव कोणाच्या पायाखालून कसे जाणार, म्हणून त्यांनी आपले पाय मागे केले. त्याच गोष्टीमुळे भीमाने शंकर भगवानांना बैलरूपात लगेच ओळखले आणि त्यांनी त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला. शंकर भगवानांना हे लक्षात येताच ते जमिनीमध्ये धसू लागले आणि भीमाने तोपर्यंत त्यांच्या त्रिकोणाकृती पाठीला पकडले आणि शंकर भगवान पांडवांच्या याच भक्तीमुळे खुश झाले आणि त्यांनी त्यांना आपले दर्शन दिले आणि आपण याच बैलरूपाच्या शरीराच्या पाठच्या भागाचे दर्शन करतो. शंकर भगवानांनी आपल्या बैलरूपी शरीराचे 5 भाग केले. त्यामधील प्रथम भाग म्हणजे पाठ केदारनाथला, द्वितीय भाग नाभी बदमहेश्वरला, तृतीय भाग हृदय अथवा बाहू तुंगनाथला, चौथा भाग डोळे रुद्रनाथला आणि 5वा भाग केश अथवा जटा कल्पेश्वरला आणि त्यांच्या शरीराचा मुखभाग नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात सापडला. अशा प्रकारे पांडवांनी या सर्व जागेवर पंचकेदार मंदिरांची रचना केली. केदारनाथ, मदमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर हेच ते पंचकेदार. पंचकेदारमधील हे एकमेव असे मंदिर आहे ज्याचे दर्शन आपण 12 महिने करू शकतो. इतर 4ही केदार शीतकाळासाठी दिवाळीनंतर बंद होतात. तर चला मित्रांनो, आज आपण जाऊया श्री कल्पेश्वर महादेवच्या दर्शनासाठी. कल्पेश्वर महादेवाचं मंदिर उत्तराखंड राज्यातील उर्गम व्हॅलीमध्ये स्थित आहे. दिल्लीवरून कल्पेश्वर महादेवाची दूरी 510 किलोमीटर आहे. ऋषिकेशवरून हीच दूरी 245 किलोमीटर आहे. आपणास कल्पेश्वर महादेव पोहोचण्यासाठी बद्रीनाथ हायवेवर यावं लागेल. तिथे हेलंग या जागेवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हेलंग हे ठिकाण जोशीमठच्या 10 किलोमीटर आधी आहे. हेलंगवरून कल्पेश्वरची दूरी 17 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12 आणि आता आपण पोचलो आहे कर्णप्रयागमध्ये. तर माझ्या मागे 2 नद्यांचा संगम होतो आहे. जी तुम्हाला ब्राऊन नदी दिसते ती आहे पिंडर नदी आणि जी तुम्हाला ब्लू नदी दिसते ती आहे अलकनंदा नदी. पिंडर नदी ही पिंडर ग्लेशियरवरून येते आणि अलकनंदा स्ट्रेट फ्रॉम बद्रीनाथवरून येते. आणि त्यामागे तुम्हाला हे मंदिर दिसतं आहे, ते मंदिर आहे कर्ण मंदिर. ते पूर्ण एका शिलावर उभे आहे. त्या शिलेला कर्णशिला बोलतात. आणि कर्णप्रयाग हे तुम्हाला नावावरून समजत असेल की याचा संबंध कशाशी आहे. याचा संबंध बरोबर बोललात, महाभारताशी आहे. तर त्याचा काय इतिहास आहे ते आपण त्या मंदिरात जाऊन जाऊया. तर चला मंदिरात जाऊया. तर आता आपण चाललो आहे कर्णप्रयागमधील कर्ण मंदिरात आणि वरती जाऊन आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. तर चला माझ्याबरोबर कर्ण मंदिरात. हार्डली एक 15-20 पायऱ्या आहेत. तर त्या चढल्यावर आपण वरती जाऊ.
कर्ण की तपस्थली कर्णप्रयाग है। यहाँ पे कर्ण ने तपस्या किया था और श्री कृष्ण के द्वारा कर्ण का अंतिम संस्कार भी इसी कर्ण स्थली पे हुआ था। द्वापर युग में जब श्री कृष्ण के द्वारा उनका अंतिम संस्कार किया गया तो इस उत्तर वाहिनी पिंडर नदी में उनका पिंडदान दिया गया। कर्णप्रयागच्या दोन प्रसिद्ध कथा येथे सांगितल्या जातात. पहिली म्हणजे दानवीर कर्णाने येथेच आपल्या वडिलांची म्हणजे सूर्यदेवताची तपस्या केली होती आणि याच जागेवर सूर्यदेवताने आपल्या पुत्राला म्हणजे कर्णाला कवच आणि कुंडल प्रदान केले होते. आणि दुसरी म्हणजे जेव्हा महाभारत युद्धात अर्जुनाने कर्णाला बाण मारला त्यानंतर मरण्याआधी श्रीकृष्ण कर्णाच्या भेटीला गेले आणि त्यांनी शूरवीर आणि दानवीर कर्णाला वर मागण्यास सांगितला. यावर कर्णाने आपले पिंडदान अशा ठिकाणी करा जिथे कधीच पाप झाले नाही. शूरवीर कर्णाच्या या अटीवर श्रीकृष्णाने जगात सगळीकडे अशी जागा शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जगात अशी जागा कुठेच मिळाली नाही. तेव्हा त्यांनी याच जागेवर आपल्या हाताच्या तळव्यावर शूरवीर कर्णाचे पिंडदान केले. अशा दोन कथा येथे सांगितल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत नंदप्रयागमध्ये. येथे दोन नद्यांचा संगम होतो. तुम्हाला दोन नद्या दिसत असतील. त्या बाजूने येणारी नदी आहे अलकनंदा नदी, ती येते बद्रीनाथवरून. आणि या बाजूने येणारी नदी नंदाकिनी नदी आहे, ती येते नंदादेवी पर्वतरांगावरून. तर इथे या दोन नद्यांचा संगम होतो. तर आपण जरा व्ह्यू एन्जॉय करू. तर मित्रांनो, आता आपण हेलंगमध्ये आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे कल्पेश्वरसाठी आणि तुम्हाला एक हॉटेल इंदर पॅलेस लागेल. तर इथे फेमस आहे. हेलंगला आल्यावर तुम्हाला हे हॉटेल बघायचं आहे, नाही तर मॅपवर टाकलं तरी दिसेल. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार लिहिलं आहे कल्पेश्वर महादेव पधारने के लिए स्वागत, आपका स्वागत आहे. तर इथे तुम्हाला अशा जीप्स भेटतील घेऊन जायला. आम्ही आमची बाईक इथेच लावतो आहे कारण की पुढचा रस्ता खूप खराब आहे. म्हणजे यावर्षी खूप पाऊस पडला आहे तर एकदम खराब आहे रस्ता. तर आम्ही रिस्क नाही घेत आहे. आम्ही इथून ही सुमो करू आणि इथून मग घाटीला जाऊ. 17 किलोमीटरचा रस्ता आहे, पण खूप खराब आहे. याच वर्षी खराब आहे. आणि हे एकच मंदिर आहे जे 12 महिने उघडं असतं पूर्ण पंचकेदारमध्ये. बाकी 4ही मंदिरं बंद होतात. फक्त हेच वर्ष मंदिराचं दर्शन तुम्ही 12 महिने करू शकता. तर आम्ही इथेच बाईक लावत आता आणि लोकल टॅक्सी बघतो आहे. 100 रुपये घेतात एका माणसाचे घाटीपर्यंत जायला, कल्पेश्वर घाटीपर्यंत जायला. तर आम्ही ते बघतो. तोपर्यंत बाईक बिकवर सामान तर काढून घेतो. तर मित्रांनो, हेलंगवरून कल्पेश्वर 17 किलोमीटर आहे, पण रस्ता एवढा खराब आहे ना, लिटरली रस्ताच नाही आहे. तर आम्ही इथून लोकल जीप घेतली आहे कारण की आम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे. तर आम्ही थोडी बार्गेन करून 500 रुपयामध्ये प्रायव्हेट केली आहे. आता थांबलो आहे कारण की रस्ता हे आहे.
मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आता आम्ही उर्गनमध्ये आलो आहे आणि इथून 1 किलोमीटरवर मंदिर आहे. तिथे रूम घेतला आहे. तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. थंडी खूप आहे. इथून चालत जाऊ दर्शनाला. तर तुम्हाला दर्शन करवतो कल्पेश्वर महादेवचे. जटाओं से है जिनके जल प्रवाह मात गंग का, गले में जिनके सज रहा है हार विश्व भुजंग का, डमट 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 डमरू कह रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा. तर मित्रांनो, या मंदिरात आपल्याला शंकर भगवानांच्या जटांचे दर्शन होते. तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर हे मंदिर एका नदीच्या काठावर बसलेले आहे आणि या नदीला कल्पगंगा असे म्हणतात. तर चला जाऊन पहिला मंदिराचे दर्शन घेऊया. स्वर्ण सा अनल सकल ललाट पर, ललाट से ही अर्ध चंद्र कह उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कल्पेश्वर महादेव या मंदिरात. हे पंचकेदारमध्ये 5वं केदार आहे आणि हे सगळ्यात इझिएस्ट आहे इन टर्म्स ऑफ चालायला, कारण की ते ट्रॅक करायला नाही लागत. पण इथे यायचा रस्ता थोडा डिफिकल्ट आहे. 17 किलोमीटर तुम्हाला जे गाडीने यायचं आहे तो रस्ता खूप घाणेरडा आहे. तर आता आपण जाऊया पंचकेदारच्या 5व्या मंदिरात. तर चला. तर इथूनच मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इथे सगळे तुम्हाला शिवलिंग दिसतील. तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो पूर्ण. हे कल्पेश्वर मंदिर. समस्त प्राणियों में उनकी ही कृपाएं बह रही, भुजंग देवता की शीर्ष मणि प्रभाएं कह रही, दशा दशा शिव शिवम दिशा दिशा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. वे देव देवताओं के अनादि से गढ़े हुए, समक्ष उनके धूल पुष्प शीर्ष पर चढ़े हुए, विपन्न कामनाओं की है संपदा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. जो इंद्र देवता के भी घमंड का दमन करें, जो कामदेव की समस्त कामना दहन करें, वही समस्त सिद्धियां वही महाशिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. तर मित्रांनो, हे मुख्य मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक मंदिर दिसतील. इथे भगवान शंकराच्या जटांचं दर्शन होतं. तरल छटा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. गणपती इथे विराजमान आहेत. नवीन श्याम मेघ कंठ पर सवार कर चले, वही तो बाल चंद्र नाग गंग शीश धर चले, सकल जगत का भार भी चले उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. तर मंदिरात तुम्हाला हे छोटे छोटे ज्योतिर्लिंग दिसतील. ते 12 ज्योतिर्लिंगाला समर्पित आहेत. तर त्याचं पण इथे येऊन दर्शन होतं. है नीलकंठ सौम्य नील पंकजा समान है, मनुष्य क्या वे देवता के दंड का विधान है, समक्ष उनके काल स्वयं भज रहा शिव शिवम तरल. आता मंदिरात आरतीला सुरुवात होते. धरा धरा शिव शिवम. सदैव सर्व मंगला कला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कल्पेश्वर दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आरती चालू होते. आता इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर आपण त्या गोष्टीची थोडी काळजी घेतली पाहिजे की जिकडे आपण प्रतिबंधित आहे तिकडे आपण व्हिडिओ नाही काढला पाहिजे. तर आम्ही आरती घेतो आणि तुम्हाला नंतर भेटतो आरतीनंतर. प्रभा स्वयं विलीन देख कर नृत्य देवता को नृत्य में प्रलीन देख कर, मृदंग मुग्ध भावना से कह उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले कल्पेश्वरचे दर्शन झालेले आहेत आणि आत्ता टाईमाला हा व्हिडिओ इथे बंद करूया, कारण की खूप लेट झाला आहे, रात्र व्हायला आली आहे. आता आपण आता रूम घेतला इथे राहायला. ॲव्हरेज रूम आहे तिकडे. तुम्हाला आता सांगतो आहे बेसिक फॅसिलिटी मिळतील.
जास्त एक्सपेक्ट करू नका. 1000 रुपयात आम्हाला रूम मिळाला आहे आणि जेवायला पण एकदम नॉर्मल आहे. दाल चावलच आम्ही बोललो आहे. इथून आपण हा व्हिडिओ आज बंद करूया. उद्या आपण निघणार आहोत रुद्रनाथसाठी. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पुढचावाला. तोपर्यंत जय श्री केदार. हर हर महादेव. ओम रुद्रेशाय नमः. जय श्री केदार.